नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 16 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 मित्रांनो आपण लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी आपण या ठिकाणी करत आहोत, ज्यामध्ये आपण आपल्या लिपिक, शिपाई हमाल व ड्रायव्हर या पदासंबंधीचे सर्व काही परीक्षेमध्ये 100% तुम्हाला विचारले जाऊ शकणारी आपण सर्व काही प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून देखील संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता किंवा मित्रांनो तुम्ही चॅनलच्या आपल्या ऑफिशियल डॅशबोर्डवर जाऊन देखील मित्रांनो तेथून तुम्ही संपूर्ण व्हिडिओज कव्हर करू शकता. तर आजच्या सेशनमध्ये आपण सामान्य ज्ञान प्लस मराठी व्याकरण प्लस इंग्लिश ग्रामरचे आपण सर्व काही अतिसंभव प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा, कोणताही प्रश्न या ठिकाणी तुम्ही मिस करू नका मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा काय म्हणतो पहा, मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र डॅश येथे आहे. तर खालीलपैकी कोण्या ठिकाणी मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र आहे असा या ठिकाणचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की जोधपूर. तर हे राजस्थानमधील जे जोधपूर आहे या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये जे की मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये जे आहे असं देखील CAZRI असं देखील त्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं, म्हणजे की सेंट्रल अझराईड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट हे जे की राजस्थानमधील जोधपूर येथे स्थित आहे आणि हे वाळवंटी भागातील शेती आणि संशोधनासाठी थोडक्यामध्ये हे कार्य करतं. पर्याय नंबर याचं 2 या ठिकाणी हे उत्तर होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न दुसरा आपला, जल्लीकट्टू हा भारतीय बुल फायटिंग आहे जो भारताच्या डॅश राज्याशी संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की तामिळनाडू हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर जल्लीकट्टू हा तामिळनाडूचा पारंपरिक खेळ असून तो प्रामुख्याने पोंगाल सणादरम्यान जे की आयोजित केला जातो, म्हणून पर्याय नंबर याचं 1 या ठिकाणी उत्तर होणार असेल. आपला पुढील तिसरा प्रश्न असा आहे जो की प्रश्न 3 काय म्हणतो पहा, चिल्का सरोवर महानदी व डॅश नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान जो की गवसलेला आहे. या ठिकाणी जो चिल्का सरोवर जे आहे कोणत्या जे की नद्यांच्या त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान जे की वसलेला आहे असा या ठिकाणचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय 2 गोदावरी. तर चिल्का हे जे आहे आशियातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर असून ते ओडिसामधील महानदी आणि गोदावरी नदीच्या मुखाशी जे की वसलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर याचं जे की 2 या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की प्रश्न 4 असा आहे, पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्तीच्या आधारे करण्यात आला होता. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय 3 52व्या घटना दुरुस्ती आधारे जो आहे तो करण्यात आलेला होता. तर 1985 मध्ये 52व्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात जे 10वे वेळापत्रक आहे जे की समाविष्ट करून पक्षांतर बंदी जो की कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला होता. पर्याय नंबर याचं 3 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर याचा नंतरचा आपला पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतो पहा, की यामिनी कृष्णमूर्ती डॅश या शास्त्रीय नृत्य प्रकारांनी जे की संबंधित आहेत. तर कोणत्या जे की नृत्य प्रकाराशी संबंधित यामिनी कृष्णमूर्ती हे आहेत. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर याचं जे की 1 हे होणार असेल, जे की कुचिपुडी नृत्य. तर कुचिपुडी नृत्य या नृत्याशी संबंधित जे की यामिनी कृष्णमूर्ती आहेत. तर यामध्ये अजून एक प्रश्न निर्माण होतो की या ठिकाणी यामिनी कृष्णमूर्ती यांचे हे जे आहे जे की भरतनाट्यम या संबंधित देखील होतात, परंतु सर्वात प्रथम जे की याच्याशी हे संबंधित होतात. तर परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न 1 व 2 अशा विधानी पर्यायामध्ये जर प्रश्न आला तर भरतनाट्यम आणि कुचिपुडी या दोन्हीचे या ठिकाणी जे की यामिनी कृष्णमूर्ती यांच्याशी जे आहे थेट संबंध होणारा आहे मित्रांनो, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 6वा असा आहे, जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे. तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर 3 परभणी या जिल्ह्याची जी आहे थोडक्यामध्ये जे की लोकसंख्या सर्वात कमी आहे. तर या ठिकाणी सांगायचं जर झालं तुम्हाला तर हे आपल्याला प्रश्नामध्ये जे पर्याय दिलेले आहेत त्याच्या आधारे ही जी आहे लोकसंख्या आपण परभणी जिल्ह्याची ठरवलेली आहे. परंतु समजा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा जर असा विचारला आणि त्यामध्ये समजा तुम्हाला सिंधुदुर्ग हा जर जिल्हा समजायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. तर हे तुम्ही या ठिकाणी करेक्शन करून घ्या. कधी कधी आपल्याला असं जे की ऑप्शन्स दिसत नाही, परंतु असं इनडेफिनेट पद्धतीने देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात. तर पर्याय नंबर याचं 3 या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 7वा असा आहे, महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा तापी खोऱ्यामध्ये येतो. यापैकी
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की जळगाव. हा जो आहे तापी नदीच्या जे की जळगाव जिल्ह्यातून जो की वाहतो, त्यामुळे हा जिल्हा पूर्णपणे तापीच्या खोऱ्यामध्ये येतो, तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येणारा आहे. पर्याय नंबर याचं 3 या ठिकाणी उत्तर होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 8वा असा आहे, खालीलपैकी कोणता खाण्याचा विकाराचा प्रकार आहे? तर खाण्याच्या विकाराचा, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर 2, ज्याला आपण क्षुधातिरेक असं जे आहे ते म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये बुलिमिया असं म्हटलं जातं. तर या प्रकारे हा जो आहे जो की खाण्याच्या विकाराचा एक प्रकार आहे. पर्याय नंबर याचं जे की 2 हे उत्तर होणारं असेल. तर हा क्षुधातिरेक जो आहे तो मानसिक आणि खाण्याशी संबंधित विकार आहे, ज्याला आपण पांडुरंग, स्कॅर्वी आणि मुडदूज हे जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा हा थोडक्यामध्ये आजार आहे. हे लक्षात ठेवून घ्या या ठिकाणी. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, खालीलपैकी कोण नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत यापैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की विष्णू वामन शिरवाडकर, ज्यालाच की आपण शॉर्टमध्ये कुसुमाग्रज असं देखील म्हणतो. तर यांनी जे आहे थोडक्यामध्ये नटसम्राट या नाटकाचं लेखन केलेलं आहे. तर नटसम्राट हे अजरामर नाटक विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेलं आहे. पर्याय नंबर याचं जे की 4 या ठिकाणी उत्तर होणारं असेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो, तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई-बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई-बुक मध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफरमध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल लिपिक, शिपाई, हमाल व ड्रायव्हर या पदासाठीचे विद्यार्थ्यांनी, तर लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या मित्रांनो. परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून सर्व काही तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण व अतिशय आपण संभव सर्व कव्हर करून दिलेलं आहे, ज्यात तुम्हाला संपूर्ण ई-बुक्स उपलब्ध केलेले आहेत, आपण टेस्ट उपलब्ध करून दिलेला आहे, सर्व त्या ठिकाणी अभ्यासनासाठी मिळणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर भारताच्या लोकसंख्येची घनता म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की 382 प्रति वर्ग किलोमीटर एवढी जे आहे थोडक्यामध्ये आहे 2011च्या जनगणनेनुसार. पर्याय नंबर याचं 4 हे या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतर आपण पुढील पाहू आपले आता मराठी व्याकरणाचे प्रश्न. जो आपला मराठी व्याकरण जो आहे सेक्शन या ठिकाणी पुढे सुरू होणार असेल. तर प्रश्न 11वा आपला काय म्हणतो पहा, की अडचणी वाचून उपाय सुचत नाही या वाक्यातील शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. तर शब्दयोगी अवयवाचा प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये आपल्याला वाचून, शिवाय, विना हे शब्द आपल्याला पाहायला जर मिळाले तर एखाद्या गोष्टीचा अभाव दर्शवतात हे शब्द. म्हणून हे शब्द कोणत्या अवयवाचे असतात? तर हे व्यक्तिरेखवाचक याचे जे थोडक्यामध्ये होणारे असतात. म्हणून आपण पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणारं असेल, जे की व्यक्तिरेखवाचक. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर वाचून हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर वाचून, शिवाय, विना हे आपल्याला शब्द दिसले तर डायरेक्टली त्याला व्यक्तिरेखवाचकला आपल्याला जे आहे सर्कल करून टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, खालीलपैकी एक शब्द उरलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द नाही तो ओळखा. तर या ठिकाणी आपल्याला सर्व शब्द दिलेले आहेत आणि यामध्ये जो की शब्द नाही समानार्थी तो शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. थोडक्यात गटात न बसणारा शब्द आपण म्हणू शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की
विप्र हा जो आहे पर्याय या ठिकाणी होणारा असेल. का होणारा असेल? कारण का जे धव, पती आणि कांत हे सर्व जे आहे ते नवरा या शब्दाच्या थोडक्यामध्ये जे की समानार्थी शब्द आहेत, परंतु विप्र हा शब्द याचा समानार्थी होत नाही. तर विप्रचा अर्थ होतो ब्राह्मण, तर ब्राह्मणाला विप्र असा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे पर्याय नंबर सी या ठिकाणी जो की गटातनं बसणारा आहे. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, मला प्रश्न माहीत होता डॅश परीक्षेत उत्तर आठवत नव्हते, योग्य उभयान्वयी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा. तर योग्य उभयान्वयी अव्यय आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. तर याचं उत्तर काय होईल मग? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए होणार असेल. म्हणजेच काय? तर पण या ठिकाणी येणारं असेल. तर दोन विरुद्ध गोष्टी जोडण्यासाठी पण किंवा परंतु या न्यूनत बोधक उभयान्वयी अवयवाचा वापर जो आहे थोडक्यामध्ये होतो. म्हणून पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न आपला असा आहे, द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की क्रमवाचक या प्रकारचा हा थोडक्यामध्ये विशेषण आहे. तर पहिला, दुसरा, जे आपण त्याला म्हणतो द्वितीय असं म्हणतो, प्रथम, द्वितीय, तृतीय असं म्हणतो ना, तर हा संख्याचा क्रम दर्शवणारा आहे. म्हणून क्रमवाचक या ठिकाणी येणारं असेल. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 15वा असा आहे, निद्रिस्त शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की जागृत असं जे आहे ते होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 16वा असा आहे, पुढील काय म्हणतो पहा, की शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण ओळखा खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की बाबांना आता स्वतः चालवते. तर बाबांना आता स्वतः चालवते हे या ठिकाणी होणार काय होणार असेल? जे की कर्मणी प्रयोगाचं उदाहरण होणारा असेल. कारण का झालेलं आहे हे वाक्य? तर ज्या वाक्यातील क्रियापदावरून क्रिया करणे शक्य आहे असा अर्थ होतो, त्याला शक्य प्रयोग असं जे की म्हणतात. आता शक्य कर्मणी प्रयोगाने आपल्याला देखील काय म्हटलेलं आहे? शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण ओळखायला सांगितलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 17वा प्रश्न आपला, खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा. तर विकारी जात या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की विशेषण हे जे आहे थोडक्यामध्ये शब्दांची विकारी जात आहे. तर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या सर्व जे आहे ते विकारी जाती आहेत. त्याच्यात लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार जे आहे ते बदल होतो, म्हणून याला विकारी जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 18वा असा आहे, त्याचा जीव डॅश लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहिती नव्हते, वाक्य पूर्ण करा. तर या रिकाम्या जागी आपल्याला जे आहे योग्य शब्द भरायचा आहे. त्याचं पर्याय उत्तर होणार असेल जे की ए, टांगणीला. तर त्याचा जीव टांगणीला लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहिती नव्हते. तर या ठिकाणी टांगणीला हा जो आहे या ठिकाणी योग्य तो त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक होणारा असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न जो की 19वा असा आहे, काय म्हणतो पहा, दुरून डोंगर डॅश मन पूर्ण करा. तर दुरून डोंगर हे मन जे आहे ते पूर्ण करायचे आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की साजरे. दुरून डोंगर साजरे अशी म्हण आहे, जे की म्हण पूर्ण या ठिकाणी होणारी असेल. पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा पुढील आपला 20वा प्रश्न, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर पर्यायामधून आपल्याला पाणी या जो शब्द आहे याचा आपल्याला थोडक्यामध्ये समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर पाण्याला कोणकोणते समानार्थी शब्द आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की नीर असा जो आहे याचा पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी होणारा असेल. तर हे झाले मित्रांनो मराठी व्याकरणावरचे प्रश्न. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही शिपाई हमाल किंवा ड्रायव्हर पदासाठी प्रिपेअर करत असाल तर मित्रांनो 100% तुम्हाला असेच प्रश्न परीक्षेमध्ये येणारे आहेत. आणि लिपिक या पदासाठी याच्याहून थोडं उच्चस्तरीय दर्जाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची संभाव्यता आहे मित्रांनो. पण पॅटर्न, फॉर्मॅट सर्व काही सारखाच असणारा आहे. त्यानंतरचं आता आपण इंग्लिश सेक्शन पाहू. आता इंग्लिश सेक्शनवरचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आता सोडवू. प्रश्न आपला 21वा काय म्हणतो पहा, अ पर्सन इंटरेस्टेड इन रीडिंग बुक्स अँड नथिंग एल्स, वन वर्ड सबस्टिट्यूट. तर या ठिकाणी आपल्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे, अ पर्सन इंटरेस्टेड इन रीडिंग बुक्स अँड नथिंग एल्स. ज्या व्यक्तीला सतत पुस्तके वाचायला आवडतात त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? किंवा थोडक्यामध्ये सांगायचं झालं, ज्याला पुस्तके वाचायला आवडतात, बाकी असं जे एक शब्द आहे ज्यामध्ये आपण म्हणतो ज्या व्यक्तीला सतत पुस्तके वाचायला आवडतात त्याला इंग्रजीमध्ये
काय म्हणतात, तर त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं बुकवॉर्म असं जे आहे ते म्हटलं जातं. तर बुकवॉर्म म्हणजेच काय, तर पुस्तकी किडा, ज्याला शब्द आपण दिलेला आहे. तर पुस्तकी किडा असं त्याला म्हटलं जातं, म्हणजे की त्याला सतत पुस्तके वाचायला आवडतात. म्हणून पर्याय नंबर याचं बी हे उत्तर होणार असेल. जर स्कॉलर पाहिलं तर स्कॉलर कायला म्हणतो आपण, स्कॉलर हे विद्वान व्यक्तीला म्हणतो. आणि बुक कीपर म्हणजेच काय, तर बुक कीपर म्हणजे जे की हिशोब ठेवणाऱ्याला आपण बुक कीपर असं जे आहे ते म्हणतो. आणि स्टुडंट म्हणजे विद्यार्थी, जे की येणारच नसेल. म्हणून पर्याय नंबर याचं ब हे अचूक उत्तर या ठिकाणी होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढील 22 असा आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. या ठिकाणी आपला क्वेश्चन टॅग बरोबर चूज करायचा आहे. यू आर नाव अराउंड हेअर, तर याला जे आपल्याला क्वेश्चन टॅग लावायचा आहे. तर हे सुरुवातीला क्वेश्चन टॅग्स करते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवून घ्यायची आहे तुम्हाला, की वाक्य नेगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतं, पॉझिटिव्ह होत असेल तर नेगेटिव्ह होत असतं. तर वाक्य आपल्याला हे कसं आहे, तर हे वाक्य जे आहे होकारार्थी वाक्य आहे, म्हणजे की पॉझिटिव्ह वाक्य आहे. जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी असतो. येथे जे आपल्याला यू आर हे जे या ठिकाणी मिळालेलं आहे, तर यू आर जे संक्षिप्त रूप वापरलेलं आहे, म्हणून त्याचा टॅग काय होणार असेल, जे की आरंट यू या प्रकारे होणारा असेल. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की सी या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल मित्रांनो. तर क्वेश्चन टॅग संदर्भातचा आपल्या स्पेशली बॅचमध्ये व्हिडिओ देखील उपलब्ध आहे. तुम्ही त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहून घेतला तर 100% तुम्हाला या सर्व काही इंग्लिश ग्रामर, मराठी व्याकरणाचे तुम्ही मित्रांनो पैकीच्या पैकी त्या ठिकाणी गुण जे आहे तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे वेळ वाया घालवू नका, लगेचच्या लगेच स्पेशल ॲप डाउनलोड करून घ्या आपली, आणि लगेचच्या लगेच कोर्स जे आहे मित्रांनो तुम्ही एनरोल करून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 23 असा आहे, काय म्हणतो पहा, फाइंड आउट द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द बोल्ड इडम इन द सेंटेन्स. तर या ठिकाणी जो आपला बोल्ड इडम आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, तर सेंटेन्स सांगायचा आहे. तर काय आहे समोर, most of her friends avoid talking to her as she is constantly blowing her on trumps. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. तर म्हणजेच काय, तर जो टू ब्लो वन्स ऑन ट्रम्प या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो, की स्वतःची स्तुती करणे किंवा बडाया मारणे असं थोडक्यामध्ये होतं. म्हणजे याचं काय होणार असेल उत्तर, तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर जे की डी, टू बूस्ट अबाउट सेल्फ, म्हणजे की स्वतःची स्तुती किंवा स्वतःच्याच बडाया सांगणे असा याचा थोडक्यामध्ये जो की अर्थ होतो. म्हणून पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर 24वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन. तर योग्य प्रिपोजिशन आपल्याला या ठिकाणी फिल इन ब्लँक करायचं आहे. तर मेनी वुमन डायड डॅश चाइल्ड बर्थ इन द पास्ट. या ठिकाणी आपल्याला जो डॅश दिलेला आहे त्या जागी प्रिपोजिशन भरायचा आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ड, जे की ऑफ मेनी वुमन डायड ऑफ चाइल्ड बर्थ इन द पास्ट अशा प्रकारे होणार असेल. तर जेव्हा मृत्यू एखाद्या आजारामुळे किंवा विशिष्ट शारीरिक कारणामुळे होतो, तर तेव्हा या ठिकाणी आपल्याला डायट सोबत ऑफ हे जे आहे प्रिपोजिशन वापरलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 25वा आहे, मुंबई इज रिचर दॅन मोस्ट अदर सिटीज इन इंडिया. चूज द करेक्ट डिग्री. या ठिकाणी करेक्ट डिग्री आपल्याला चूज करायची आहे. तर आपल्याला या वाक्यामध्ये रिचर हे जे विशेषणाचं दुसरं रूप या ठिकाणी वापरलेलं आहे आणि दॅनचा वापर या ठिकाणी केलेला आहे. तर जेव्हा दोन गोष्टींची तुलना केली जाते तेव्हा कोणती डिग्री होते, तेव्हा जे आहे कॉम्पॅरेटिव्ह डिग्री जे आहे ते होते. म्हणून पर्याय नंबर याचं काय उत्तर होईल, जे की पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल मित्रांनो. त्यानंतर 26वा प्रश्न, अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन्स की वन वर्ड सबस्टिट्यूट हे करायचं. अ स्पीच मेड विदाउट अ प्रिपेरेशन या ठिकाणी असं आहे. तर प्रिपरेशन्स, तर याचं जे थोडक्यामध्ये उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर ए हे होणार असेल, ज्याला आपण एक्झॅम्प्टो असं जे आहे ते म्हणतो, म्हणजे की उत्स्फूर्त भाषण असं त्याला म्हणतात. तर कोणतीही पूर्वतयारी न करता दिलेल्या भाषणाला जे आहे हे शब्द आपण वापरतो, ज्यामध्ये लेक्चर, ओरिएशन्स आणि निरेशन हे शब्द या ठिकाणी योग्य वाटत नाहीत. पण पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं उत्तर जे की मित्रांनो होणार असेल, अ स्पीच मेड विदाउट अ प्रिपरेशन. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 27वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, वन हू पोजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज. परत वन वर्ड सबस्टिट्यूट आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी सांगायचं झालं तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर ए, जे की हंबग असं जे आहे ते होणार असेल. तर जो व्यक्ती प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा अधिक चांगले किंवा वेगळे असल्याचे ढोंग करतो त्याला जे आहे थोडक्यामध्ये हंबग असं जे आहे ते म्हणतात. हंबग म्हणजेच काय, तर ढोंगी किंवा फसवणूक करणाऱ्याला हे शब्द आहे. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 28वा, ॲट द व्हेरी प्राईम स्टेज ऑफ हिज लाईफ ही रिच्ड द झेनिथ ऑफ पॉवर.
तर या ठिकाणी परत आपल्याला आलेलं आहे. तर मिनिंग आपल्याला सांगायचं या ठिकाणी जो झेनिथ आहे याचा आपल्याला मिनिंग सांगायचा आहे. तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर ए, जे की टॉप पोझिशन त्याचा अर्थ होतो. झेनिथ या शब्दाचा अर्थ काय होतो की यशाचे किंवा अधिकारांचे सर्वोच्च स्थान किंवा शिखर असा जो आहे थोडक्यामध्ये होतो. म्हणून पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी हे जे आहे मित्रांनो होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 28 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, ज्यामध्ये आपण जी केचे क्वेश्चन्स पाहिले आहेत, मराठी व्याकरणाचे क्वेश्चन्स पाहिले आहेत, त्यानंतर आपण इंग्लिशचे देखील आपण प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला या सर्व प्रश्नांची PDF हवी असेल तर तुम्हाला आपल्या स्पेशली कोर्समध्ये ॲड करून मिळेल. व त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नाही त्याने लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.